8 मार्च 2014 रोजी मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाने क्वालालंपूर येथून उड्डाण केले, परंतु त्याचे डेस्टिनेशन बीजिंगपर्यंत पोहोचलेच नाही। 8 वर्षापर्यंत या फ्लाईटचा ठाव ठिकाणा कोणालाच माहीत नव्हता, पण अखेर 8 वर्षानंतर या विमानाच्या स्थानाविषयी एक सुगावा सापडला होता। मित्रांनो, 8 मार्च 2014 रोजी फ्लाईट MH370 हे मलेशियन एअरलाइन्सचे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून उड्डाण करून चीनची राजधानी बीजिंगमध्ये पोहोचणार होते। त्या फ्लाईटमध्ये 2 पायलट, 10 केबिन क्रू आणि 227 प्रवासी उपस्थित होते। त्यातील बहुतांश प्रवासी हे चीनचे होते। विमानातील दोन्ही पायलट खूप अनुभवी होते। त्यातील 53 वर्षीय कॅप्टन जहारी अहमद शाह यांना 33 वर्षांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर 27 वर्षीय को पायलट फारूक अब्दुल हमीद हा 7 वर्षांचा उड्डाणाचा अनुभव असलेला ज्युनियर पायलट होता। हे 11 वर्ष जुने बोईंग 777 विमान होते, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती। तसेच हे विमान भूतकाळात कोणत्याही यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल बिघाडाचा बळी ठरले नव्हते। मला असे म्हणायचे आहे की ते मलेशिया आणि चीनच्या दरम्यान नियमित धावणारे विमान होते, जे दररोज 5 तास 34 मिनिटे उड्डाण करून मलेशियाहून चीनला जायचे किंवा चीनहून परत मलेशियाला यायचे। पण या फ्लाईटसाठी 8 मार्चचा दिवस सामान्य नव्हता, उलट तो असामान्यपेक्षा पण बरेच काही होता। अर्थात MH370 फ्लाईट 5 तास 34 मिनिटे उड्डाण करणार होते। टेक ऑफ करण्यापूर्वी ते आवश्यकतेपेक्षा जास्त इंधनाने भरलेले होते, ज्याच्या मदतीने ते 7 तास 41 मिनिटे उड्डाण करू शकत होते, म्हणजेच त्याच्या प्रत्यक्ष गरजेपेक्षा पण 2.25 तास जास्त। तसे करणे हे विमान कंपन्यांचे नेहमीचे रुटीनच असते, जेणेकरून खराब हवामान किंवा आणीबाणीमुळे विमान वळवले गेले तर त्यावेळी ते अतिरिक्त इंधन वापरू शकते। Malaysian 370 standby. Malaysian 370 request level. 370 we are ready requesting flight level 340 to Beijing. हा तो दिवस होता 8 मार्च 2014चा आणि वेळ होती पहाटे 12:42 जेव्हा फ्लाईट MH370 ने नियमानुसार क्वालालंपूरहून उड्डाण केले। पहिला पायलट जहारी टेक ऑफ पूर्वी आणि नंतर क्वालालंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी थेट संपर्कात होता। टेक ऑफ केल्यानंतर विमानाने त्याचे दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने वळण घेतले आणि 20 मिनिटांनंतर म्हणजेच पहाटे 1:09 विमानातील ट्रान्सपॉन्डरने त्याचे करंट GPS लोकेशन क्वालालंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरच्या रडारवर पाठवले। ट्रान्सपॉन्डरचे करंट लोकेशन पाठवण्याचे हे ऑटोमॅटिक फंक्शन आहे, जे थोड्या कालावधीनंतर जवळच्या रडारवर आपले लोकेशन पाठवत असतो। आतापर्यंत सर्व काही नियोजनाप्रमाणे चालले होते। त्यानंतर 10 मिनिटांनी म्हणजेच पहाटे 1:19 जेव्हा फ्लाईट MH370 ने मलेशियन हवाई अधिकार क्षेत्र सोडले आणि व्हिएतनामी हवाई अधिकार क्षेत्रात प्रवेश केला। जेव्हा क्वालालंपूरच्या कंट्रोल टॉवरने पायलट जहारी यांच्याशी शेवटचा संपर्क साधला आणि ते असे म्हणाले, Malaysian 370 Malaysian 370 contact Ho Chi Minh 120.9. Malaysian 370. याचा अर्थ आता फ्लाईट MH370 ने आता व्हिएतनामी शहर हो ची मिन या कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला पाहिजे। कॅप्टन जहारीने हा संदेश ऐकला आणि त्याला उत्तरही दिले। कंट्रोल टॉवरला किंवा कॅप्टन जहारीला माहीत नव्हते की हा गुड नाईटचा मेसेज हा MH370 वरून येणारा शेवटचा संदेश असेल। यावेळी फ्लाईटचे उड्डाण केल्यापासून पूर्ण 37 मिनिटे होऊन गेली होती। आता साधारणपणे असे घडते की विमान त्याच्या डेस्टिनेशनवर पोहोचेपर्यंत त्याच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या विमानाच्या हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरच्या संपर्कात राहते। तसंच इथेही घडणं अपेक्षित होतं, पण आतापर्यंत जे काही सामान्यपणे चालले होते ते सर्व विचित्र होऊ लागले होते। त्याच्या शेवटच्या मेसेजनंतर ठीक 3 मिनिटांनी म्हणजेच रात्री 1:21 MH370 अचानक रडारवरून गायब झाले। म्हणजेच क्वालालंपूर आणि हो ची मिन या दोन्ही रडारपासून विमान पूर्णपणे गायब झाले होते। पण क्वालालंपूरच्या टॉवरसाठी हे पूर्णपणे नॉर्मल होते, कारण त्यांना असे वाटले की MH370 ने आता व्हिएतनामी हवाई क्षेत्रात प्रवेश केला आहे, म्हणूनच ते त्यांच्या रडारवरून गायब झाले। पण जेव्हा हो ची मिन कंट्रोल टॉवरने फ्लाईट MH370 त्यांच्या रडारवरून गायब झाल्याचे पाहिले, तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचे वाटले। त्यांनी ताबडतोब कॅप्टनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही प्रतिसाद दिला नाही। पुढील 18 मिनिटांसाठी हो ची मिन टॉवरने MH370शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कॅप्टनकडून प्रतिसाद मिळाला नाही। आणि मग हो ची मिन टॉवरने क्वालालंपूर टॉवरशी संपर्क साधला आणि त्यांना परिस्थितीची माहिती दिली। आता साधारणपणे या स्थितीत 1 तासाच्या आत रेस्क्यू सेंटरला कळवावे लागते, पण क्वालालंपूर कंट्रोल टॉवरने 4 तासानंतर एरोनॉटिकल रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला माहिती दिली। आता तोपर्यंत खूप उशीर झाला होता। सकाळचे 6:15 वाजले होते आणि हीच ती वेळ होती जेव्हा MH370 बीजिंगला उतरणार होते। बीजिंगमध्ये विमान योग्य वेळी उतरेल अशी आशा होती, पण तिथूनही कोणतीही सकारात्मक बातमी आली नाही।
सकाळी 6:32 जेथून विमान गायब झाले ठीक त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली. 7 देशांमधील 34 जहाज आणि 27 विमानांनी फ्लाईट MS-370च्या थायलंडच्या आखात आणि दक्षिण चीन समुद्राच्या सीमेवर शोध सुरू केला. मात्र दुर्दैवाने विमानाचा काहीच पत्ता लागला नाही. तोपर्यंत संपूर्ण जगाला या घटनेची माहिती झाली होती. TV, न्यूज, वेबसाईट आणि सोशल मीडिया सर्वत्र फक्त हीच बातमी दाखवत होते. या दरम्यान अनेक देशांचे तपास पथकही या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. सर्व रडारवरून विमानाचे अचानक गायब होण्यामागचे कारण कोणालाच समजत नव्हते. आणि जरी ते समुद्राच्या या भागावर कोसळले असते तरी ते एवढे मोठे विमान असल्याने त्याचे काही अवशेष दिसण्याची अपेक्षा होती. पुढील 4 दिवस ही शोध मोहीम सुरू होती. मात्र तरीही विमानाचा काही पत्ता लागला नाही. पण 4थ्या दिवशी एक बातमी आली ज्याने संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन टीम हादरली. 8 मार्च रोजी पहाटे 1:21 फ्लाईट MS-370 सिव्हिलियन रडारवरून गायब झाले. परंतु मलेशियन मिलिटरीच्या रडारवर पुढील 1 तासांसाठी ते राहिले होते. आणि त्यानंतर जे घडले ते असे होते. सिव्हिलियन रडारवरून गायब झाल्यानंतर काही मिनिटांनी विमान उजवीकडे जाऊ लागले आणि मग U-टर्न घेऊन परत मलेशियाकडे वळले. 31 मिनिटांनंतर विमानाने मलेशियातील पेनांग शहर ओलांडले आणि मग मलाक्का स्ट्रेटच्या दिशेने निघाले. जोपर्यंत मिलिटरी रडारची रेंज पोहोचू शकत होती, MS-370ला शेवटचे हिंद महासागरात या टप्प्यांपर्यंत डिटेक्ट केले जाऊ शकत होते. आणि तेव्हा पहाटे 2:22 झाली होती. यानंतर MS-370 ना मिलिटरी रडारवर दिसले ना कोणत्याही सिव्हिलियन रडारवर दिसले. संपूर्ण बचाव पथक आणि या विमानाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती फक्त एक मिस्ट्री सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होता की विमान गेले तर गेले कुठे. यापैकी जास्त त्यांना ही गोष्ट सतावत होती की विमानाने बीजिंगच्या अगदी विरुद्ध दिशेने तीव्र U-टर्न का घेतला असावा. बचाव पथक जे आधी थायलंडच्या आखात आणि दक्षिण चीन समुद्रात विमानाचा शोध घेत होते त्यांनी आता हिंद महासागराच्या या भागात त्यांचा शोध सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथेही विमानाचा पत्ता नव्हता. पुढील काही दिवसांनी आणखी एक माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा संपूर्ण परिस्थिती बदलली. पहाटे 2:22 विमान मिलिटरी रडारवरून तर गायब झाले होते, पण एक सॅटेलाईट होते ज्याच्याशी ते सतत संपर्कात होते. तुम्हाला सांगायला गेले, जेव्हा बोईंग विमानांची स्वतःची संपर्क यंत्रणा काही कारणास्तव अपयशी ठरते तेव्हा त्यांनी सॅटेलाईटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे. विमानाने ऑटोमॅटिकली दर 1 तासानंतर 35,000 किलोमीटर दूर असलेल्या या सॅटेलाईटवर स्टोअर केलेल्या डेटाच्या मदतीने तज्ज्ञांनी एक कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन केले. त्यामुळे शेवटी फ्लाईट MS-370ची पुढील चाल देखील कळली. आणि मलेशियाच्या विमानाने मिलिटरी रडारवरून गायब झाल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेतल्याचे समजले आणि ते पुढचे 5 तास त्याच दिशेने हिंद महासागरावर उडत राहिले. सकाळी 8:19 विमानाने शेवटच्या वेळी सॅटेलाईटशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि हा MS-370चा शेवटचा सिग्नल होता. यानंतर विमानाने इतर कोणत्याही सॅटेलाईटशी संपर्क साधला नाही किंवा ते इतर कोणत्याही रडारवर दिसले नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेव्हा बचाव पथकाने प्रथम विमानाचा शोध सुरू केला तेव्हा प्रत्यक्षात त्या क्षणी विमान आकाशातच उडत होते, पण त्यांचं ठिकाण तिथून खूप दूर होतं. एक्सपर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन टीमचे मत असे होते की ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला 2000 किलोमीटरवर असणाऱ्या हिंद महासागरातील या कर्ड स्पॉटवर आल्यानंतर विमानाचा सॅटेलाईटशी संपर्क तुटला असावा. म्हणजेच क्वालालंपूरहून टेक ऑफ केल्यानंतर या कर्ड स्पॉटवर पोहोचण्यासाठी या विमानाला 8 तास लागले आणि विमानात एकूण इंधनही जेमतेम तेवढेच होते. त्यामुळे MS-370 इंधन संपल्यामुळे या कर्ड स्पॉटवर क्रॅश होण्याची दाट शक्यता होती. हिंद महासागराचा हा हायलाईट केलेला कर्ड एरिया संपूर्ण भारतापेक्षा पण मोठा आहे आणि इथे खोल समुद्रात पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. MS-370 शोधणे फार महत्त्वाचे होते कारण विमान आणि त्याचा ब्लॅक बॉक्स सापडेपर्यंत अपघातापूर्वी विमानाच्या आत काय घडले हे त्याशिवाय समजलेच नसते. विमानाचा शोध घेण्याची प्रक्रिया काही महिने नाही तर अनेक वर्षे चालली, मात्र विमानाचा कोणताही सुगावा लागला नाही. 3 वर्षांनंतर डीप सी ऑपरेशन अखेर थांबवण्यात आले, ज्यामध्ये $160 मिलियन पेक्षाही जास्त खर्च झाला होता. शोध मोहिमेच्या दरम्यान विमानाचा तर ठाव ठिकाणा लागला नाही, पण 2015 म्हणजे विमान बेपत्ता होऊन 1 वर्ष उलटले तेव्हा विमानाचा उजवा फ्लॅपरॉन आयलंड ऑफ रियुनियनच्या समुद्र किनाऱ्यावर तरंगत येऊन पोहोचला. फ्लॅपरॉन म्हणजे विमानाच्या लँडिंगच्या वेळी उपयोगी पडणारा हा भाग. या फ्लॅपरॉनची चौकशी केली असता आणखी एक भीषण वास्तव समोर आले. तज्ज्ञांचे असे मत आहे की MS-370 पाण्यात क्रॅश झाले तेव्हा हा फ्लॅपरॉन एक्सटेंडेड झाला नव्हता आणि दुर्दैवाने याचा अर्थ असा आहे की पाण्यावर कोसळताना विमान त्याच्या नाकावर समुद्रात पडले. विमानाचे इतर अनेक मोडतोड झालेले भाग पुढील काही वर्षांमध्ये आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून सापडले, मात्र विमानाचा किंवा प्रवाशांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. आजपर्यंत मलेशियन फ्लाईट MS-370 गायब होण्यापूर्वी काय घडले असावे हे कोणालाच माहीत नाही.
काही तपासकर्त्यांना विमान हायजॅक झाल्याचा संशय आहे, तर काहींना असा विश्वास आहे की इलेक्ट्रिकल बिघाड झाल्यामुळे विमानाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला असावा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विमानातील सर्व लोक बेशुद्ध झाले असावेत. पण खरं कारण काय आहे हे विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये सेव्ह केलेल्या रेकॉर्डिंगवरूनच कळू शकेल, जे विमानासह हिंद महासागरामध्ये कुठेतरी बेपत्ता आहे. MH370 बेपत्ता झाल्यानंतर पूर्ण 8 वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी 2022मध्ये विमान पुन्हा सापडण्याची आशा निर्माण झाली होती, जेव्हा रिटायर्ड ब्रिटिश एरोस्पेस इंजिनियर रिचर्ड गोफ्रेने दावा केला की त्यांनी वीक सिग्नल प्रोपोगेशनद्वारे विमानाचे खरे स्थान शोधून काढले आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिचर्डने नमूद केलेले अचूक स्थान हे हिंद महासागराच्या त्याच कर्ड एरियामध्ये आहे. रिचर्डचा असा विश्वास होता की बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सचे अवशेष त्याने सांगितलेल्या नेमक्या पॉईंटपासून समुद्राच्या खाली 4000 मीटर पडले आहे. ही ती खोली होती ज्या खोलीवर पूर्ण 74 वर्षे टायटॅनिक जहाज 1985 मध्ये सापडण्यापूर्वी बुडाले होते. या ठिकाणी नवीन शोध मोहीम पुन्हा सुरू केली जाईल की नाही, आता संपूर्ण जगाला या मिस्ट्रीचा उलगडा होईल की नाही, हे तर आता येणारी वेळच ठरवेल. आशा आहे की मराठी नॉलेज फॅक्टच्या या व्हिडिओवर भरपूर लाईक्स, कॉमेंट्स आणि शेअर्स मिळतील. तुमच्या प्रेमळ कमेंट्स वाचून खूप आनंद होतो. भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.